आरटीई घोटाळा प्रकरणी नागपूरच्या सदर पोलिसांनी अटक केलेला राजा शरीफ याची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं। दरम्यान न्यायालयानं त्याला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। यातच न्यायालयानं या प्रकरणी एका पालकाचा अटकपूर्व जामीन मंजूर केला। मात्र या संपूर्ण घोटाळ्याचा सूत्रधार शाहिद शरीफ अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। आरटीई घोटाळ्यातील फरार आरोपी शाहिद शरीफचा भाऊ राजा शरीफ याला सदर पोलिसांनी अटक केली। मात्र पीसीआरची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं। यावेळी न्यायालयाने त्याची पुन्हा 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली। शाहिदनं आपल्या भावाच्या बँक खात्यातून लाखो रुपये जमा केले होते। ही रक्कम आरटीई घोटाळ्यामुळे राजानं अत्यंत हुशारीनं वळती केली, तर गुन्हा दाखल होण्याआधीच तो फरार झाला होता। पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केलाय। तर शाहिद शरीफप्रमाणे राजा शरीफही शहरातून पळून जाण्याचा कट रचत होता आणि पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। राजा शरीफ काही दिवसात लग्न करणार होता, तरीही लग्नाआधी पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात पाठवलाय। सीताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत आरटीई प्रवेश घोटाळ्यातील पालक आरोपी यश कन्हैयालाल अरोरा याचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं मंजूर केलाय। सीताबर्डी पोलिसांनी मुख्य आरोपी शाहिद शरीफसह सुमारे 17 पालकांवर एफआयआर दाखल केलाय। तर अरोरा यांनी सिव्हिल लाईन्स मधील मरियम नगर येथील पत्त्याचं बनावट आधार कार्ड दिलं होतं।